तर आजची आपली ही जी रेसिपी आहे ना, ही अगदी चविष्ट अशी तयार होते. ही तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना सकाळी टिफिनसाठी सुद्धा नक्कीच बनवू शकता. तर ह्यासाठी आता आपण ह्या ग्लासाच्या मेजरमेंटप्रमाणे आपण इथे 1.5 ग्लास एवढे मी हे तांदूळ घेतलेले आहेत. जाडे तांदूळ कोणतेही तुम्ही ह्यासाठी वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये ह्याच ग्लासाच्या प्रमाणामध्ये 1.5 ग्लास एवढ्या सगळ्या डाळी आपण वापरणार आहोत. डाळीचं प्रमाण हे थोडंसं पुढे मागे जरी झालं तरीही काहीही त्याचा परिणाम होणार नाही आहे. तर इथे मी उडदाची डाळ, मुगाची डाळ, त्यानंतर सालं असलेली मुगाची डाळ, त्याचबरोबर मसूर डाळ घेतली आहे. तुम्ही चणा डाळसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर आपण इथे पोहेसुद्धा घेतले आहेत. तर हे सगळं वाटीचं प्रमाण जे आहे हे मी अर्धा वाटी आणि मसूर डाळ ही पाव वाटी असं घेतलं आहे. सगळं मिळून 1.5 वाटी एवढंच आपण समप्रमाणात डाळ आणि तांदूळ ह्याचं प्रमाण घेतलेलं आहे. आता हे दोन्हीसुद्धा आपण 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलं आहे. पोहेसुद्धा आम्ही पाण्यामधून एकदा धुवून घेतलेत आणि आता हे आपण तांदळामध्ये भिजत ठेवणार आहोत. त्याचबरोबर 1 चमचा एवढी मेथी दाणे आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत. त्यामुळे खूप छान टेस्ट जी आहे ती आपल्या या अप्प्याने येणार आहे. तर आता हे दोन्हीसुद्धा आपल्याला जवळजवळ 3 ते 4 तासासाठीच भिजत ठेवायचं आहे. खूप जास्त 8 ते 9 तास भिजवण्याची ह्याला अजिबात गरज लागत नाही. त्यामुळे अगदी 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघाल आपली डाळ आणि त्याचबरोबर तांदूळ दोन्हीसुद्धा अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलेले आहेत. पोहेसुद्धा छान फुलले आहेत आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे आणि त्याचबरोबर भिजत घातलेल्या ह्या ज्या डाळी आहेत त्यासुद्धा व्यवस्थित फुगलेल्या आहेत. तर आता हे दोन्हीसुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. सकाळी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे, कारण सगळी तयारी जी आहे ती आपण रात्री आदल्या दिवशी ही पीठ तयार करून ठेवायचं आहे. तर आता इथे तांदूळ मी सगळ्यात आधी वाटून घेतलं आहे आणि त्याचबरोबर पाठोपाठ आपण सगळ्या ह्या ज्या डाळी एकत्र केल्या होत्या ह्यासुद्धा आपण वाटून घेतल्या आहेत. तर आता हे दोन्ही जे आहेत डाळ आणि तांदूळ हे आपल्याला एकत्र फेटून घ्यायचं आहे. ही जी प्रोसेस ह्यामध्ये आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला डोसे करताना किंवा इडली करताना किंवा अप्पे करताना सुद्धा आपले अप्पे सॉफ्ट होत नाहीत. तर ही जी प्रोसेस जेव्हा आपण करतो दोन्हीसुद्धा एकत्र एकाच दिशेने आपण हे 2 ते 3 वेळा छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये मध्ये तुम्ही अशी वरती करून त्याला तार काढायची आहे. ह्यामुळे काय होतं, ह्यामध्ये हवा जी आहे ती व्यवस्थित आतमध्ये भरली जाते आणि आपला पदार्थ जो आहे तो हलका होतो आणि छान फर्मेंट होतो. तर आता हे मी बाजूला रात्रभर ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही बघाल दुसऱ्या दिवशी हे सकाळी आपलं पीठ जे आहे ते अगदी छान फर्मेंट झालं होतं, अगदी वरपर्यंत फुलून आलं होतं आणि अगदी हलकं असं झालेलं आहे. त्यामुळे अप्पे हे अगदी छान लुसलुशीत होतात. ह्याचे तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता. तर आता मला जेवढं गरजेचं आहे तेवढं पीठ मी सुरुवातीला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या तुम्ही वेगवेगळ्या करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी आज गाजर घातलं आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची मी घालणार आहे. तुम्ही काही वेळेला ह्यामध्ये मका जो आहे मक्याचे दाणे घालू शकता, तर कधी ह्यामध्ये कांदा बारीक चिरून घालू शकता. त्यामुळे पदार्थाची चव जी आहे ती वेगवेगळी येते. तर आता ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडासा ह्यामध्ये चाट मसाला मी ॲड केलेला आहे. तर आता हे सगळं एकत्र आपण करून घ्यायचं आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच पीठ पहिल्यांदा आपण वापरले, त्यामुळे सगळ्या पिठांमध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाही आहे. तर जेवढं गरजेचं एवढं मी काढून घेतलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एकदा आपण त्यातलं थोडंसं पीठ जे आहे ते मी हलकंसं टेस्ट करून बघणार आहे. तर तुम्ही बघाल छान अगदी अगदी हलकं असं पीठ झालं आहे. तर हे टेस्ट करून जर तुम्हाला हे थोडंसं आंबट वाटलं तर ह्यामध्ये अगदी चिमूटभर एवढी साखरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर आज मी ह्याचे अप्पे बनवणार आहे, त्यामुळे अप्पे पात्र जे आहे ते मी गरम करायला ठेवलं आहे. मुलांना हा पदार्थ खूपच आवडतो. तो तुम्ही हिरव्या चटणीसोबत, खोबऱ्याची चटणी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही सॉससोबतसुद्धा देऊ शकता किंवा चहासोबत नाश्त्याला खाण्यासाठी सुद्धा परफेक्ट असा हा पदार्थ आहे. तर आता ह्यामध्ये आपण ज्या भरपूर साऱ्या सगळ्या डाळी वापरल्या आहेत
तर शरीराच्या वाढीसाठी आणि पेशींच्या निर्मितीसाठी हे जे आवश्यक प्रथिनं असतात ना, ही प्रथिनं मुलांना ह्यामधून मिळतात. त्यामुळे त्यांच्या स्नायूंचा विकास होण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याचबरोबर ह्यामध्ये असलेलं आयर्न, झिंक आणि फॉलिक ॲसिड हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आयर्न असल्यामुळे अशक्तपणा, ॲनिमिया हे दूर ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते. यामध्ये जे फायबर असतं ह्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या आहे ती सुद्धा दूर होते. त्याचबरोबर प्रथिनं, खनिजं ह्यांमुळे त्वचा, केस, नखं आणि हाडांच्या वाढीसाठी सुद्धा हे खूपच मदत करतं. त्यामुळे मुलांना तर हे पौष्टिक आहेच, त्याबरोबर जर तुम्ही डाएट करत असाल तर अगदी ह्याचा तुम्ही डोसा बनवून खाऊ शकता, अप्पे खाऊ शकता. कमीत कमी तेलाचा वापर करून हे सगळे चविष्ट आणि हेल्दी असे हे पदार्थ तयार होतात. तर आता इथे आपण अप्पे जे आहेत त्याचा एक बॅच बनवून तयार झालाय. तर दुसरासुद्धा आपण पटापट बनवून घेऊया. सकाळची वेळेला खूप घाई असते मुलांना शाळेत जाण्यासाठी. अगदी आपल्याला कमीत कमी वेळेत पण तरीही पौष्टिक पदार्थ जर द्यायचे असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर आता मी पुन्हा एकदा अप्पे पात्रामध्ये आपलं जे तयार केलेलं बॅटर आहे ते घालून घेतलं. झाकून ठेवायचं. एक 2 ते 3 मिनिटानंतर वरती थोडंसं ड्राय झालं की हे दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशाच वेगवेगळ्या मुलांच्या टिफिनसाठी मी तुम्हाला पौष्टिक रेसिपीज दाखवणार आहे. तर तुम्हाला त्या कशा वाटल्या आणि तुमचं जर काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे ते सुद्धा नवीन पदार्थ मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. चवीला खूपच चविष्ट त्याचबरोबर स्पॉन्जी असे तयार होतात. त्यामुळे मुलांना खायला सुद्धा अगदी हलके असे असतात. तर आपले ते सगळे अप्पे बनवून तयार झालेत. तर माझ्या मुलीला आजची हे तयार केलेले अप्पे खूपच आवडतात. तर आता टिफिन रेडी झाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत कमेंट्स करून सांगा.